अथर्व यांचा मोठा बंधू 2 दिवस अथर्वची सुंदरशी कॉमेंट स्कोरिंग. पहिला चेंडू आकुटबा चेंडू होता, शॉट पूल आहे, रोशन खाली आहे आणि रोशन यांनी पहिल्या चेंडूवरती चेंडू कॅच सोडली आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा षटकार. डीजे थँक्यू डीजे. तर 5 षटकं हे तुम्हाला 25 मिनिटांच्या अवधीमध्ये पूर्ण करायचे आहेत. 4 षटकं हे जवळजवळ 20 ते 22 मिनिटं आपण तुम्हाला देऊ. अधिक 20 ते 22 मिनिटं आपण इथे देणार आहोत. यावेळी ते मात्र ड्राईव्ह केलाय, चेंडूला मात्र पाठवलंय लॉंग ऑनच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. पहिली धाव इथे नक्कीच मिळते, ती बॅटच्या सहाय्याने एक सिंगलच्या रूपांतर 7 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथे मात्र 7 सिंगल इथे घेतली गेलेली आहे. आता मात्र प्रदीप स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी सुरेख फटका इथे मात्र ड्राईव्ह केलाय, चेंडूला मात्र पाठवलंय वाईडिश लॉंगॉनच्या रिजनमध्ये. सुरेख अशी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव इथे मिळते. सेमीफायनलचा सामना आहे. अतिशय माध्यमातून सन्माननीय नरेशजी गौरी साहेब आणि समस्त खारेगाव 40+ यांचं हे दिमाखदार आयोजन. आणि या आयोजनातच नक्कीच आपण पाहायला गेलं तर कळवा 40+ची देखील थोडीशी साथ आपल्याला इथे लाभली गेलेली आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार इथे मानूया. आणि तो संघ आज मात्र सेमीफायनलच्या इथे पोहोचतोय. या वर्षाच्या पहिल्या ट्रॉफीच्या उंबरठ्यावरती इथे मात्र आहे ते नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ते निशी आणि जया तुला माहिती आहे मॉन्टीला ती मिळणारच आहे ना. आणि कॉमेंटेटर तुम्ही 3 तू हे दादा सँडी दादा हे 3 यूट्यूब काय ते 1 2 आणि आहे 3 स्कोरर. इथे मात्र कट केल्या चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉईंट रिजनला. एक धाव नक्कीच इकडे मिळते. दुसरी धावाचा प्रयत्न होता मात्र नाकारतायत. चांगलासा थ्रो जयेश पाटील यांच्या माध्यमातून. नक्कीच फार वेळेने आपण त्यांना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. निशित तळेगावकर नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहेत ते प्रवीण म्हात्रे. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी सुरेख चेंडू होता, तितका फटका इथे सजवलाय आणि कुंदन म्हात्रे तिकडे उभे आहेत आपल्या भावासाठी. इथे मात्र धावा इथे नक्कीच वाचवल्या आहेत. 5 धावा कॅच होऊ शकली नाही, पण षटकार इथे अडवलाय. षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डती धावा लागतात त्या मात्र 10 धावा. 10 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. डीजे थँक्यू. डीजे कळवा संघ विनंती आहे आपण जरासं फिल्डिंगमध्ये देखील आपण जोरात राहायचंय. 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. माझ्यासोबत स्कोरिंगला जुळले गेले ते हर्ष लाहोटी. 2 दिवस आपण पाहिलं होतं अथर्व लाहोटी इथे होता. आज मात्र याचा मोठा बंधू ही जबाबदारी स्वीकारतोय. यावेळी आकुटबाचा चेंडू होता, थोडासा फंबल मात्र रविभाई यांची डाईव्ह आणि मात्र चेंडू काहीसे रोखू शकत नाहीये. चेंडू जातोय 22च्या रूपामध्ये. 4 धावा इथे मिळत आहेत. 22च्या रूपामध्ये 4 धावा. 14 धावा धावफलकात लागलेल्या आहेत.
आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न, पॅटची बॉटम एज लागली, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनला. प्रत्येक म्हात्रे तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतायत. नक्कीच प्रत्येक म्हात्रे यांचं कमबॅक अतिशय सुरेखरित्या झालं होतं. मी आज बघत होतो सकाळी सर की पहिले 2 सामन्यामध्ये खूपच त्यांच्याकडे ते मात्र खराब अशी गोलंदाजी झाली. मात्र मोक्याच्या शनीला आपले ब्रह्मास्त्र असं वाटतं ते 6 चेंडू कुठेतरी लपून ठेवले होते आणि ते त्यांनी त्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये वापरले गेलेत. इथे माझा बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये. पहिली धाव वेगाने घेते, दुसरी धावेचा प्रयत्न होता, रनआउटची संधी. थ्रो मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच थोडंसं थ्रोवरती नाखुश आहेत ते खेळाडू. 2 धावा इथे मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. सेमीफायनल 1चा हा सामना आहे. त्यासोबतच आपण या स्पर्धेचं सुंदर असं गीत संगीत ज्यांनी 3 दिवस माहोल अतिशय रंगतमय केले, स्पर्धा अतिशय एका वेगळ्या लेवलवरती केले, आनंददायी केले, जोश भरलाय, ते आपले DJ बंटी. इथे मात्र हलक्या हाताने फ्लिक केलं चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव इकडे मिळते आणि स्ट्राईक प्रतीक आपल्याकडे ठेवतायत. 4 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. त्यासोबत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात PTC लाईव्हच्या माध्यमातून. किरण दळवी आणि आपले कॅमेरामॅन आदी आणि श्री. यावेळी इथे मात्र व्हाईट बॉलचा आलाय, पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. नक्की श्री आज इथे आपल्यासोबत नाही आहेत कारण की काल त्यांनी जे गाणी वाजवले होते थोडेसे दर्द माहोलमध्ये ते गाणी होते आणि त्या गाण्यांच्या यावेळी फटका मात्र चढून केलाय. त्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी तर काही ते पाखरांना आझाद करायला गेलाय की काय असं पाहावं लागेल की थोडंसं फंबल इथे झालेलं आहे. मात्र या दरम्यान एकच धाव इकडे मिळते. 2 धावा इकडे घेतलेल्या आहेत. 2 धाव्याने 21 धावा धावफलकातील लागलेले आहेत. कारण अतिशय सुंदर असं डीजेचं सहाय्य त्यांनी केलं होतं. यावेळी सुरेख चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. पहिली धाव इथे मात्र घेत आहेत. चांगला थ्रो प्रवीण म्हात्रे यांचा. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा लागल्या त्या मात्र 22 धावा. 1 गडींच्या बदल्यात 22 धावा. यश DJ. ते 3 दिवस अतिशय दर्जेदार अंपायरिंग त्यांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहतोय त्यासोबत आपल्याला साप लागली होती ती अभिषेक ढगेची अतिशय सुंदर असं अंपायरिंग. त्यासोबतच मनोज ठाकूर, मॉन्टी आणि आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात ते जयेश सावंत. प्रत्येकजण अष्टपल्लू खेळाडू आहेत. अतिशय दर्जेदार क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं आहे आणि या स्पर्धेला मोलाचा सहयोग त्यांचं इथे लाभला गेलं आहे. समालोचन बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकले होते ते RJ प्रदीपजी विचारे सर आणि नवी मुंबई क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक नामवंत आवाज संतोष म्हात्रे सर आणि मी निवेद निमकर व या मॅचकडे रोशन म्हात्रे. सज्ज गोलंदाजीवरती सुरेख चेंडू वापरले गेला त्या पंचांकडे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाजी मात्र होतोय बाद. प्रेक्षकांचा टाळ्यांचा गडगडाट. DJ. श्री ते उपस्थित नाही पण त्याच्या आवडीचं गाणं DJ बंटी यांनी ते मात्र लगावलं गेलेलं आहे. नवीन बॅटर मैदानात ते बिरजू. नक्कीच
बिरजू सरांचा नक्की कालच्या सामना आम्ही पाहत होतो. अतिशय मोकाच्या क्षणाला 2 लागोपाठ षटकार जे त्यांनी खेचले गेले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तशीच काहीशाच बॅटिंग, एक तंत्रशुद्ध बॅटिंग इथे करावी लागेल. इथे मात्र शफलून खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो आणि नक्कीच आता मात्र थोडंसं प्रोटेक्शन तिकडे तैनात करण्यात आलेलं आहे. छाया रिसॉर्ट एंडकडनं रोशन म्हात्रे. यावेळी सुरेख फटका, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाहीये. प्रतीक म्हात्रे घेतोय सुरेख असा झेल. बिरजू यांना मात्र खातंही न खोलता बाद होत आहेत. संघाला हा तिसरा धक्का इथे लागलाय. रोशन म्हात्रे उर्फ ताऊ या नावाने तो प्रसिद्ध असलेला आहे. गोलंदाजीवरती फिरकीचे जादूगार. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 विकेट त्यांनी दिले. एकही धाव इथे घेतलेली आहे. जुहू गाव विरुद्ध कळवा 40+. वेळेचा बॅट्समन जरा विनंती आहे, आपण जरा लवकर यायचंय. वेळ फार घ्यायचा नाहीये. धावत या, आरामात जा, हरकत नाहीये. 5 ओव्हर 4 ओव्हर खेळून जा. फक्त मैदानामध्ये येताना थोडंसं लवकर या. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत ते जितेंद्र भगत. चला प्लीज बॅट्समन थोडंसं सहकार्य करायचे. टायमर आपल्या इथे चालू आहे. 22 धावा, 22 रन्सवरती धावफलक स्थिर आहे आणि या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे पारितोषिक इथे लाभले गेलेले आहेत. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचला इलेक्ट्रिक मिक्सर ग्राइंडर इथे मात्र दिला गेला आहे. पहिला चेंडू स्विच हिट खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क इकडे झालाय. चेंडू जातोय बॉडी लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, मात्र चेंडू काही साडवत नाही. चेंडू गेलाय सीमारेषे पार आलाय. हा चौकार. थँक्यू डीजे. सर नवीन बॅटर आपण तयार राहायचे. पहिलेच जास्त वेळ घेऊ नका. सारखा बॉल इथे मात्र मॅच बॉलच आलेला आहे. बॉल काही चेंज झाला नाहीये. बॉल आपण चॉईस केलेला आहे. चॉईस बॉल आपण दिला होता. संधी होती ओव्हरच्या पहिले, मॅच सुरू होण्याच्या पहिले आपण बॉल चॉईस करून घेऊ शकतात. या स्पर्धेचा आपण विचार केला तर अतिशय दर्जेदार पारितोषिक या स्पर्धेसाठी ते उपलब्ध करून दिले ती खारेगाव 40+. चला प्लीज स्पीडअप करा बॅट्समन. अंपायर्स बॉल चॉईस त्यांचाच चॉईस बॉल आहे. आता तुम्ही प्लीज काही चेंज करू नका, कारण की आयोजकांच्या वतीने आम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे. चौकार इथे लगवलाय पहिल्या चेंडूवरती. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक. स्कोर झालाय तो 24 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. यावेळी फुल टॉस चेंडू, नो बॉलचा आलाय. पंचांचा इशारा. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. पहिली धाव वेगाने घेत आहेत. दुसरी धाव मात्र इथे मिळत नाहीये. नो बॉल आलाय. पहिली बीमरची वॉर्निंग इथे मात्र आलेली आहे. स्कोर पुढे सरसावतोय. 28 धावा धावफलकाचे लागत आहेत. यावेळी बॅकफुट हलक्यात फ्लिक केलं चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पहिली धाव नक्कीच इकडे घेत आहेत. दुसरी धाव इथे मात्र मारत नाही. चांगला सत्रो 1 धावेवरती स्कोर पुढे सरसावतोय. 29 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी मात्र नकारात्मक चेंडू. व्हाईट बॉलचा आलाय. पंचांचा इशारा. थोडंसं लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूला इथे मात्र पिच केलं होतं.
लेग ब्रेक झालाच होता, मात्र टप्पा थोडासा बाहेर होता आणि 30 धावा धावफलकात लागलेले आहेत. 10.5च्या सरासरीने धावा इथे होत आहेत. यावेळी फ्लाईट डिले आहे, टिकचा संपर्क झाला नाही. विकेट किपर यांच्याकडनं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा लागल्या त्या मात्र 10च्या सरासरीने 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड. षटक होते समाप्त. डीजे यांनी हे सुंदर असे ट्रॉफीज हे डिझाईन केलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच 50+ मालिकार वीर यांना खास ज्युसर मिक्सर ग्राइंडर हे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यासोबतच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि फिल्डरला ट्रॅव्हल ब्लॅक मनोज इथे आले. गोलंदाजी मागे ती पहिला चेंडू हलक्या हाताने पुल केलाय. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. चांगला थ्रो. स्कोर पुढे सरसावतो. 31 धावा. त्यासोबतच 40+च्या मालिकावीर प्लेअर ऑफ द सिरीजला स्मार्ट एअर फ्रायर इकडे आपण पारितोषिकमध्ये देतोय. त्यासोबतच उत्कृष्ट बॅट्समन बॉलर आणि फिल्डरला मिक्सर इथे देण्यात येणार आहे. यावेळी स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता. सुरेख असा चेंडू. ढगडीचा संपर्क नाही. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. 31 धावा. 31 रन्स वरती धावफलक इथे मात्र स्थिर आहे. यावेळी फटका उंचवलाय. गॅपमध्ये टाकला चेंडूला. पहिली धाव इथे वेगाने मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होतो. थ्रो इथे होतोय. पुन्हा एकदा पाठवतोय. रनआउटची संधी आहे आणि विकेटचं इथे होतंय पतन. डीजे डीजे चला स्पीडअप करायचं. वेळेचं महत्त्व आहे. 20 मिनिटात 4 ओव्हर होणं ते आवश्यकता आहे. पण बॅट्समन तुम्ही फार टाइमपास इथे करत आहे. कृपया विनंती आहे थोडंसं सहकार्य आपण करायचंय. आणि नक्कीच आता आपल्याला एक आनंदाची बातमी या बॉल नंतर आपण नक्कीच सांगणार आहोत. अभिमानाची बातमी आहे ही या आपल्या 40+ संघटनेसाठी देखील. यावेळी क्लीन बॉल. सुरेख चेंडू. टप्पा पडला. चेंडू बाहेर होता. विकेटला आदळला. बेल्स इथे होतात पार. विकेटचं होते पतन. 32 धावांती 5वा गडी बाद. डीजे आपल्यासाठी एक आनंदाची एक अभिमानाची बातमी आहे. दिवा 40+ या संघाचे कर्णधार सन्माननीय प्रकाशजी केणी साहेब यांचे चिरंजीव ओमी केणी ज्यांनी आत्ताच ISPL मध्ये बँगळुरू संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांना आज कर्नाटका बेळगाव इथे चालू असलेल्या ओपनच्या मॅचमध्ये ओपनची टुर्नामेंट इथे चालू होती. तिथे त्यांना प्लेअर ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्यांना इथे भेटले. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे यांच्यासाठी. आणि एक अभिमानाची बात आपल्यासाठी आहे. मी परवाच प्रकाश सरांशी इथे मात्र संवाद साधत होतो.
तेव्हा त्यांनी सांगितलं की दररोज ओमी हा 5 ते 6 तास सराव करतो. ते देखील त्यांचा सराव ते करून घेतात. यावेळी आकुटा चेंडू होता, शॉट अंपोल केले, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पुन्हा एकदा रोशन यांच्याकडनं इथे मात्र झेल इथे मात्र सुटला गेलेला आहे. इझी झेल होता, हातात आला होता, मात्र थोडंसं फंबल तिकडे झालं आणि इथे मात्र जीवदान इथे मिळते आल्या आल्या कुमार यांना. 2 धावा या दरम्यान ते इथे घेतात. 2 धावाने 34 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. आणि नक्कीच खारेगाव 40+ आयोजित 40+ मास्टर कप 2026च्या माध्यमातून ओमी केणी यांना आपण शुभेच्छा इथे नक्कीच देऊया आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया. त्यासोबतच प्रकाशजी केणी साहेब यांना देखील आपण शुभेच्छा इथे देऊया. त्यांचे आतोकाशे परिश्रम आज आणि साऊथ आफ्रिकाची मॅच देखील तिकडे चालू आहे. नक्कीच दादा आपल्याला सांगतायत 13 वरती 2 विकेट त्यांचे पडलेले आहेत. यावेळी सुरेख चेंडू आफ्रिकेच्या पंचांकडे, पंच सांगतायत मिसिंग लेग आणि आज मात्र आनंदाचा वर्षाव इथे होत आहे. सुरेख अशी गोलंदाजी इथे होते कळवा संघाकडनं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकातील धावा लागले त्या मात्र 35 धावा. एच डी जे आले. त्यांना विनंती आहे ती लाईट जरा बंद करायची, कारची लाईट बंद करायचे, हेडलाईट्स कारच्या सुरू आहेत. धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. 20 वरती 2 विकेट भारतीय साऊथ आफ्रिकाची टीमची इथे मात्र गारद झालेले आहेत. ॲडम मार्क्रम आणि क्विंटन डिकॉक दोन्हीही सलामीचे फलंदाज हे बाद झाले आहेत. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी घेतलेली ही सुरेख अशी विकेट्स. जसप्रीत बुमराह क्लीन बोल्डचा मास्टर आणि क्लीन बोल्ड देखील त्यांनी घेतलेला आहे. व या मॅचकडे जुहूगाव विरुद्ध 40+ कळवा यांच्यावर चालूचा सामना. 5वं षटक छाया रिसॉर्ट एंड करण्यात आहेत. प्रत्येक म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू सुरेख चेंडू, वेग होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल इथे आलेला आहे. कुमार स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक कॉलमध्ये टाकला होता. पहिली धाव वेगाने घेतली, थोडंसं स्लिप झाले तिकडे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो मात्र विकेट किपिंग एंडला. बॉल हातात पकडला पण स्टंपला लावला नाही. जर का एकदा स्टंपला लावला असता तर विकेटचं प्रयत्न आलं असतं. मात्र थ्रो चुकीच्या एंडला असं तिथे दर्शवतात ते विकेट किपर. स्वतः GP पारसिक सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय विक्रम पाटील साहेब आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच GP पारसिक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रणजितजी पाटील साहेब हे देखील आपल्याला इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी आकुटा चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे खाली आहे, पोचतोय पण मात्र त्याच्याकडनं देखील झाली आहे चूक. चेंडू गेलाय सीमारेषे पार, आलाय हा चौकार. डीजे थँक्यू डीजे. विशाल पाटील तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते. बॉल चेंडू काहीसा जज तिकडे झाला नाहीये. 41 धावा या चौकाराने धावफलकातील लागलेले आहेत. 41 रन्स ऑन बोर्ड. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार होतो. आकुटा चेंडू पॅकफुट जाऊन कट केलाय, गॅप मध्ये टाकला चेंडूला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा बॅक टू बॅक चौकार. चला करावे संघ आणि दिवा 40+ दिवा कोळीवाडा संघ विनंती आहे आपल्याला आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे
इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे आणि या इनिंग ब्रेकमध्ये काही सत्कार देखील आपण इथे करणार आहोत ज्यांची साथ आपल्याला या स्पर्धेसाठी लाभली गेली होती. यावेळी बॅकफूट जाऊन कट केलाय, थोडीशी विकेट किपरकडे झाली चूक, चेंडू काही साडवला पण प्रयत्न नक्कीच चांगला होता. एकच धाव इथे मिळते, एके धावेने स्कोर पुढे सरसावते 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकातील लागलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे, बघूया कोणासाठी शेवट गोड होतोय, जुहू गाव का कळवा. लास्ट बॉल छाया रिसॉर्ट एंड कडनं प्रत्येक मात्रे. फुल टॉस चेंडू आणि ते मात्र फुल टॉस नाही तर संधी तुम्ही इथे हुकलेली आहे 50 धावा पार करायची. ती संधी इथे मात्र पाहायला मिळते, ती गेलेली आहे. सहकार्य केलं मैदानावर. ते होऊ द्या, टॉस होऊ द्या, टॉस होऊ द्या. टॉस इथे होत आहे, दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल केला तो करावे संघाच्या बाजूने निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे करावे संघाने आणि यासोबतच आपण इथे सत्कार इथे आपण करणार आहोत. आपण डीजे ज्यांचं गेले 3 दिवस सुंदर असं संगीत वारंवार एकही गाणं रिपीट न करण्याचं त्यांच्या आव्हान जे त्यांनी पेललं होतं, एकही गाणं ख्याती असे डीजे बंटी गावदेवी गावठण चे डीजे बंटी यांचं आपण इथे स्वागत, आपण इथे सत्कार आपण इथे करणार आहोत. मी विनंती करतो बंटी यांना की आपण यायचे. त्यासोबतच मी योगेशजी बुबेरा यांना विनंती करतो की आपण आपले डीजे मास्टर बंटी यांचं इथे स्वागत सत्कार इथे करायचं आहे. एक मोठं साह्य त्याच्या माध्यमात डीजे बंटी. मॅचला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे यांच्या सुंदर असं डीजे वादनातून हे माहोल इथे प्रफुल्लित करते, माहोल बनवते. चला मॅचकडे वळूया. जुहू गाव विरुद्ध कळवा 40+ यांच्यामध्ये चालू असलेला सामना 47 धावांचं आव्हान आहे. यावेळी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, मॅचची बॉटम मॅच इथे घेतली जगदीश गायकर आणि मनोज उर्फ मॉन्टी ठाकूर सलामीची जोडी मैदानाला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते ते विजय भगत गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र बॅकफूट जाऊन पूल केलाय. पहिली धाव इथे मात्र घेत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे पण तो मात्र इथे नाकारतायत. आणि आपण पाहिला गेलं तर अतिशय सुंदर अशी खेळी आजच्या दिवसामध्ये मनोज ठाकूर उर्फ मॉन्टी यांनी केलेली एक अष्टपैलू कामगिरी. मी नक्कीच इकडे नव्हतो परंतु यूट्यूबच्या माध्यमातून माझं पूर्ण लक्ष हे या स्पर्धेकडे आपल्याला पाहायला मिळत होतं. पहिला चेंडू मात्र शॉर्ट ऑफ पूल केला, गॅप मध्ये टाकला चेंडूला मात्र भिरकवून दिले. 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. बघा पंचांचा डीजे आपण वाजवायचं आहे. यस डीजे, थँक्यू डीजे. षटकार इथे आलाय मनोजच्या बॅटेतून आणि षटकार इथे लागलाय मनोज ठाकूर. एक आक्रमक फलंदाज आहे, आक्रमक फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत. फुल टॉस चेंडू इथे मात्र एज घेतली आणि चेंडू जातोय एजच्या रूपाने सीमारेषे पार आलाय हा चौकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच प्रेक्षकांचा आनंद तुम्ही इथे पाहू शकता. चौकार षटकाराला इथे मात्र आपल्या संघाचं मनोबल इथे वाढवत आहेत. रॉकेट ग्रुप कळव्यातील एक नामवंत ग्रुप.
यावेळी सुरेख चेंडू पायात टाकला होता, खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट बॉलचा आपण जर का विचार केला स्कोर मात्र स्थिर आहे. 11 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. यावेळी इथे मात्र फटका चांगला आहे, टायमिंग झालंय, चेंडू गेलाय सीमारेषे पार. मनोजच्या बॅटचा दुसरा षटकार. डीजे फलकातील लागलेले आहेत. 17 धावा धावफलकातील लागलेले आहेत. आणि नक्कीच महेश गोवी यांच्याकडे ही सोय आपल्या इथे पाहायला मिळते. चहा आणि नाश्ता इथे त्यांनी घेऊन आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये जेव्हा लाईट गेली होती त्यांचे ते ब्लूटूथ स्पीकर आपल्याला वारंवार इथे मात्र फायदेशीर ठरले होते. नक्कीच महेश गोवे यांचं सांगितलं गेलं तर आत्ताच 4 दिवसापूर्वी त्यांचं ऑपरेशन इथे झालेलं आहे. पण आज आपल्या स्पर्धेसाठी खारेगाव 40+ साठी ते इकडे काम करतायत, सेवा करतायत सर्वांची. त्यांचे की मनपूर्वक आभार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकातील लागलेले आहेत. जगदीश गायकर स्ट्रायकिंग एंडला. आगोटाचा एंड होता. यावेळी पुल केलाय. क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव इथे मिळते आणि स्ट्राईक मात्र मनोज यांच्याकडे येते, जे 4 चेंडूमध्ये 16 धावांवरती खेळत आहेत. आणि समीकरणाचा विचार केला तर 23 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. दिगंबर आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती, स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट एंडकडनं. यावेळी आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न, डिकचा संपर्क नाही, बॉटम एज लागले, मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय डिबेट विकेट रिजनला. थोडंसं फंबल तिकडे होतंय, परंतु कोणतीही जोखीम इथे घेत नाहीये. भरोसा ठेवता समोरच्या फलंदाजावरती. समीकरण आले ते 22 चेंडू आणि 28 धावांचं. 22 चेंडू 28 धावा. या इनिंग ब्रेकमध्ये आपण सत्कार आणि आभार आपण नक्कीच मानणार आहोत. यावेळी फटका उंचवलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. विकेटचं होते पदम. पहिला धक्का लागतोय कळवा 40+ या संघाला. यांनी घेतलेला सुंदर असा झेल आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतात ते जयेश पाटील. कुमार यांनी घेतलेला तो सुंदर असा झेल आपल्या इथे पाहायला मिळतोय. नवीन बॅटर जयेश पाटील मैदानामध्ये आलेले आहेत. समोर आहे ते मॉन्टी, त्यासोबतच गोलंदाजी मार्कवरती आहेत दिगंबर, ज्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा देऊन 1 गडी नाही ते बाद करण्यात यश मिळाले आणि पहिली ओपनिंग पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक केले. 21 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. टॉस इथे झालेला आहे सेमीफायनल 2चा. इथे मात्र बॅकफुटचा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. अपीलकडे जातो पंचांकडे. पंचांचा इश होते, हाईट जास्त आहे चेंडूची आणि हा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी इथे मात्र ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह इथे केलेले आहे. पहिली धाव वेगाने ते घेत आहेत, दुसरी धाव मात्र घेताना रस ठेवत नाही. स्ट्राईक मनोज आपल्याकडे ठेवतायत. कालच्या दिवसामध्ये मनोज उर्फ मॉन्टी हा अंपायरिंग करच्या भूमिकेमध्ये आपल्या स्पर्धेमध्ये पाहत होता. या मैदानाचा पुरेपूर आराखडा त्यांनी नक्कीच कालच्या दिवसामध्ये इथे टिपला गेला होता, अभ्यास केलं होतं. अपील केलं त्या पंचांकडे आणि अपील इथे मात्र पंच इथे फेटात आहेत. जोश होता पण अंपायरला कुठेही आवाज इथे आला नाही आहे. डॉट बॉलने षटक होते समाप्त. चांगलं असं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये फक्त 3 धावा दिगंबर याने दिलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले त्या मात्र 20 धावा.
20 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 27 धावा, 27 धावा 18 चेंडू. SDJ PTC लाईव्ह चा आपण इथे स्वागत आणि सत्कार इथे आभार त्यांचे आपण मानणार आहोत. PTC लाईव्हचे KD किरण दळवी, त्यासोबतच आदी आणि श्री नाहीये पण श्रीच्या जागी आलाय तो नीरज. आज आपले कॅमेरामॅन इथे लाभले, त्यांचं एक स्वागत सत्कार इथे आपण करणार. PTC लाईव्ह गेले 3 दिवस अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मतलब चित्रीकरण या स्पर्धेचं इथे प्रत्येक क्षण इथे आपल्या इंटरनेटची थोडीशी सोय इथे नव्हती, परंतु त्यांनी मात्र यूट्यूबपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेपूर मेहनत इथे घेतली. त्यांचं की आपण इथे स्वागत आभार इथे मानणार आहोत. PTC लाईव्हच्या माध्यमातून वळूया मॅचकडे. छाया रिसॉर्ट एंडकडनं पुढील षटक घेऊन येत आहेत महेश भगत. समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पंचदंडित करतायत. व्हाईट बॉलचा आला इशारा, अतिरिक्त धाव. स्कोर समीकरण बदलते. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. यानंतर या ओव्हर ब्रेकमध्ये आपण आपले डिजिटल स्कोरर्स जे आपल्या सोबत लाभले होते त्यांचं देखील आपण सत्कार इथे आपण करणार आहोत. पहिल्या 2 दिवसाच्या आपल्याला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अथर्व लाहोटी आणि आज मात्र त्यांचे ज्येष्ठ बंधू हर्षवर्धन लाहोटी. यावेळी पुन्हा एकदा त्या चेंडू, तोच दिशा, तोच इशारा, व्हाईट बॉलचा इथे आलेला आहे. त्यासोबतच या दोघांचे वडील राजेश लाहोटी इथे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभार इथे मानणार आहोत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हॅट्रिक्स ऑफ व्हाईट इकडे झालेला आहे. हॅट्रिक्स ऑफ व्हाईट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा इथे अतिरिक्त मिळाले. समीकरण जे 18 चेंडू 24 वरती होतं ते आता 18 चेंडू 24 वरती आले. 27 वरती होतं ते आता 24 वरती आलेलं आहे. खारेगाव 40+ आयोजित 40+चा रणसंग्राम, 40+चा मास्टर कप 2026 सुंदर असं मैदान. सन्माननीय संजयजी पाटील साहेब उर्फ बॉस, रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी हे सुंदर असं मैदान इथे बनवलं गेलं. त्यांचे देखील आभार. इथे मात्र बॅकफूट जाऊन कट करायचा प्रयत्न अपील केला जाते पंचांकडे. पंच मात्र तटस्थ. नक्कीच थोडंसं दबाव इथे मात्र पंचांवरती बनवला जात आहे. पंच नक्कीच सेमीफायनलचा मॅच आहे, चर्चा एकमेकांशी करतील. बघूया काय होतंय, काय येतोय डिसिजन. नॉट आउट आल्या पंचांचा इशारा. नक्कीच दबाव इथे बनवला जात होता पंचांवरती, पण पंच अतिशय उत्कृष्ट अंपायरिंग अशोक पवार आणि अभिषेक ढगे यांची. समीकरण आले 17 चेंडू 24 धावा. जयेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी टप्पा पडल्यावरती चेंडूने उसळी घेतली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅक टू बॅक डॉट बॉल. जयेश पाटील यांनी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव इथे केली, पण समोर मॉन्टियास यांनी 6 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी ते केले. आता मात्र चर्चा झालेली आहे. कानमंत्र काहीसा दिला गेलाय. बघूया किती फायदेशीर तो कानमंत्र, ते चर्चा इथे होताना पाहायला मिळते. यावेळी ते मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. पहिली धाव वेगाने घेत आहेत. दुसरे धावेचा प्रयत्न इथे होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इकडे मिळत आहेत. 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 5 या धावसंख्येतील 5 धावा धावफलकातील लागलेल्या 25 धावा धावफलकातील लागलेल्या. या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. समीकरण आले ते 15 चेंडू 22 धावा. 15 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड. कळवा 40+ या संघाला समोर आहे तो जुहूगाव 40+ हा संघ.
अतिशय कौतुक केलं पाहिजे जुहूगाव या संघाचं. यावर्षी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून इथे खेळताना पाहायला मिळते आणि नुकताच झालेल्या बोनकोडे इथे या ट्रॉफीमध्ये त्यांनी विजयी पारितोषिक देखील कमवलं गेलं. इथे मात्र फुल केला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण ते होते. पहिली धाव वेगाने घेतात, दुसरी धावेचा प्रयत्न होते, थ्रो थोडासा खराब होता आणि यामध्ये 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत्या. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच इथे होतोय प्रेक्षक गृहामधून. 27 धावा धावफलकाची लागली. आता मात्र 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जर का या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका लागवतो जयेश, तर नक्कीच सामना थोडासा झुकत्यारित्या पाहायला मिळेल तो कळव्या संघाकडे. मात्र हे 2 चेंडू महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर का येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 ते 20 धावा ठेवतात तर एक फायटिंग टोटल असतं, एक प्रेशर हे समतोल असतं. बघूया कशाप्रकारची गोलंदाजी महेश करता आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी फटका उंचवलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. पहिली धाव इथे मात्र घेत आहेत आणि मॉन्टी ती दुसरी धाव इथे नाकारतायत. स्वतःला बिलीव्ह करतायत, स्वतःला बॅक करतायत की शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मी स्ट्राईकवरती आहे. समीकरण आले ते 13 चेंडू 19 धावा. 13 चेंडू 19 धावा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पाणी इथे दे. यावेळी इथे माझा फटका डोललाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि कोणतीही चूक नाहीये. मोठी विकेट इथे मात्र जुहूगाव संघाला इकडे मिळते. डीजे तर नक्कीच मोठा धक्का इथे लागलाय. 28 धावांवरती 2 गडी ते मात्र बाद झाले. समीकरण आले ते 12 चेंडू आणि 19 धावा. आणि या दरम्यान आपण सत्कार आपण इथे करणार आहोत. ते आपले डिजिटल स्कोरर अथर्व लाहोटी आणि हर्षवर्धन लाहोटी यांचा. पण ते आज त्यांनी तो मान आपल्या वडिलांना इकडे दिला. तर राजेश लाहोटी यांना मी विनंती करतो की आपण हा डिजिटल स्कोररचा सत्कार इथे स्वीकारायचा आहे. स्कोरर्सचा आपण सत्कार इथे आपण करणार आहोत. राजेश लाहोटी सर यांचा आपण इथे सत्कार करायचा. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत ते प्रतीक म्हात्रे, निशिकांत गोलंदाजी मार्कवरती. स्कोररचा सत्कार इथे आपण केला जातोय. यूट्यूब लाईव्हला मी विनंती करतो योगेशजी बुबेरा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार इथे आपण केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या डिजिटल स्कोरर्ससाठी. नक्कीच कॉमेंट्रीचा एक बॅकबोन ज्याला म्हणतात ते असतं स्कोरिंग, आणि ते स्कोरिंग अतिशय उत्कृष्टरित्या करतात. समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि 19 धावा. त्यासोबतच आजच्या दिवसामध्ये आपल्याला नवीन पंच आपल्याला लाभले होते. ते पंच जयेश सावंत याचा देखील आपण इथे सत्कार आपण इथे करणार आहोत. त्यासोबतच राजेश पवार, मी दोघांना विनंती करतो आपण देखील यायचंय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने व्यासपीठावरती यायचंय व या मॅचकडे. यावेळी पहिलाच पेटगो, चेंडू समीकरण चांगलं झालंय, संपर्क डॅमेज झालाय. लॉंग लचक षटकार जयेश पाटीलच्या बॅटीतून. अंपायर बॉल त्यासोबतच पण आपण स्वागत आणि सत्कार आणि मोठा इथे मानूया आपण टेनिस क्रिकेट जगतातील एक नावाजलेले कॉमेंटेटर समालोचक ज्यांनी गेले 40 वर्ष कॉमेंट्रीची सेवा, क्रिकेटची सेवा इथे केली गेलेली आहेत आणि त्यांनी रेडिओ जॉकी RJ म्हणून देखील हे पद त्यांनी ते स्वीकारले आणि अनेकांची आवाज आणि नवी मुंबई प्रीमियर लीगला जनसम्राट
म्हणून ही पदवी इथे मात्र दिली गेली असे कॉमेंट्रीचे सम्राट RJ प्रदीपजी विचारे साहेब यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यांचं स्वागत इथे आपण इथे करणार, त्यांचा सत्कार इथे करणार आहोत. गेले 3 दिवस सुंदर असं हिंदीतली वाणी त्यांच्या मुखातून आपण ऐकत होतो. यावेळी सुरेख चेंडू बॉटम एज लागली, इकडे रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट लागलाय. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. नॉटआउटचा आला इशारा. प्रदीपजी विचारे साहेब यांचा इथे सत्कार. नवी मुंबई प्रीमियर लीग सम्राट अशी ही पदवी ज्यांना मिळाले, सम्राट असे कॉमेंटेटर प्रदीप सर. धन्यवाद प्रदीप सर, आपलं मोठंसं सहकार्य या आपल्या खारेगाव 40+ माध्यमातून या 40+ मास्टर कप मध्ये आपल्या इथे लाभलं गेले. त्यांचा आवाज नक्कीच आपण पुढे फायनलमध्ये नक्कीच ऐकणार आहोत. यावेळी प्रत्येक यांच्या बॅटीतून आला मोठा फटका फसतोय, मात्र चेंडू जातो नो मॅच लँडमध्ये. पहिली धाव वेगाने घेत आहेत, थोडंसं फंबल, 2 धावा इथे घेत आहेत. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न काहीसा दिसत नाहीये. या 2 धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 37 रन्स. आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 10 धावा, शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधले. यावेळी ब्लॉक खोलमेट टाकला होता, खेळून काढलाय ऑनसेटच्या रिजनला. पहिली धाव फक्त घेतलेली आहे. या एके धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 38 धावा, समीकरण आले ते 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. थोडीशी चर्चा शेवटच्या चेंडूसाठी होते, कारण की जयेश यांनी या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जो लाजवाब षटकार इथे लगवलाय आणि प्रेशर नक्की स्वतःवरचं आणि समोरच्या संघावरचं इथे कमी केलंय. यावेळी सुरेख चेंडू एज लागली होती, विकेट किपरच्या पायाला चेंडू जाऊन चेंडू मात्र राहिलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1च धाव इथे मिळते, षटक होते समाप्त. मॅच अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोण हे शेवटचं षटक घेऊन येतंय, कोणत्या गोलंदाजावरती ही मदार येते. जुहूगाव या संघाची मला वाटतं प्रेमनाथ असतील, कारण की त्यांनी कालच्या दिवसामध्येच असंच काहीच समीकरण इथे मात्र होतं आणि आपल्या संघाला एक विजय प्राप्त करण्यात मोठं यश इथे घेऊन घेतले. रनअप मार्क करतात ते प्रेमनाथ. बघूया जयेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल्स 8 रन्स रिक्वायर्ड. आणि या ओव्हर नंतर नक्कीच एक लेजेंडरी सत्कार आपण इथे करणार आहोत. टेनिस क्रिकेट जगतातील एक नावाजलेले कॉमेंटेटर, समालोचक, नवी मुंबईमध्ये कुठलीही टुर्नामेंट असो पहिला मान नक्कीच त्यांचा असतो. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संतोषजी म्हात्रे सर, म्हणजेच सँडी सर या नावातील कोपरखेडणे गावातले एक सुपुत्र, टेनिस क्रिकेटच्या कॉमेंट्रीमधले एक महागुरू, ज्यांना इथे पदवी त्यांना NMPL मध्ये दिले. वा काय दर्जा. एके ठिकाणी कॉमेंट्रीचे सम्राट आहेत, तर एकेसोबतच कॉमेंट्रीचे महागुरू आपल्यासोबत इथे लाभले गेले आहेत. या स्पर्धेला आपण दोघांनीही चांद लावलेत, त्याबद्दल मी आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार इथे आपण मानतोय. वया मॅचकडे शेवटचं षटक आहे. 6 चेंडू 8 धावा. प्रेमनाथ बॉलिंग मार्कवरती, समोर आहेत ते जयेश पाटील. पहिला चेंडू इथे मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांचे हात जमिनीला येते समांतर, धाव इथे मात्र येते अवांतर. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 6 चेंडू 7 धावा. मॅच रंगतदार स्थितीवरती आहे. जो संघ जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. खारेगाव 40+ आयोजित मास्टर कप 2026च्या फायनल मध्ये कोणता संघ जातोय? अंपायर इथे चर्चा करतायत, कारण की शेवटचं षटक आहे. प्रेशर नक्कीच असणार आहे. मॅच तितकीच महत्वाची आहे. चर्चा इथे केली जाते. दोन्ही पंच अभिषेक ढगे आणि अशोक पवार, दर्जेदार पंच आपल्याला लाभले. 3 दिवस सुरेख अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज.
पुन्हा एकदा त्या दिशेवरती बॅक टू बॅक व्हाईट बॉल. या इनिंगचा आपण जर का विचार केला आत्तापर्यंत 5 अवांतर धावा इथे आल्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या बॅटिंगमध्ये जे धावा केल्या होत्या त्यातले 5 धावा तुम्ही वजा करतायत, कारण की इकडे फलंदाजाला काहीशी मेहनत करावी लागली नाही आहे. समीकरणाचा विचार घेता 6 चेंडू 6 धावांवरती आलेली आहे. यावेळी कट केलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. एज इथे लागली गेली. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा आवाज इथपर्यंत आला होता. धक्का इथे लागतोय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय तर काहीशी ही स्ट्रॅटेजी आपल्या इथे पाहिलं होतं. नवीन बॅटर रोशन म्हात्रे मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. रोशन म्हात्रे आलेले आहेत. समीकरण आले ते 5 चेंडू 6 धावा. 2 बॉल इथे मात्र दिशाहीन होते. तिसरा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बॅटची कडा घेतली विकेट किपर यांच्याकडनं सुरेख असा झेल आणि विकेटचं झालंय पतन. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. रोशन म्हात्रे यावेळी पहिला चेंडू खोळबद्दल चेंडू होता, काढून काढलाय. चेंडूला मात्र पाठवलंय कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव इकडे मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न ते होत नाहीये. प्रतीक म्हात्रे ज्यांनी मागच्या मॅचमध्ये बॉलिंगवरती जादू केली होती आता मात्र बॅटिंगसाठी आलेले आहेत. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 5 धावा. यावेळी इथे मात्र आपल्या पंचाकडे रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र थोडीशी चूक विकेट किपर कडनं. तुम्ही जर का चेंडू हाताने लावला असता तरी हा विकेट इथे भेटला असता. थ्रो करायची गरज नव्हती आणि त्या थ्रोच्या साहाय्याने एक चौडी धाव मिळते. पण मात्र कौतुक केलं पाहिजे ते शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचं. जर का ते तिकडे नसते तर चेंडू गेला असता बाउंड्री लाईन पर्यंत. 4 धावा इथे मोबदला फुकटमध्ये मिळाले असते आणि सामना झुकता गेला असता. आता मात्र समीकरण आले ते 3 चेंडू 4 धावेंचं. 3 चेंडू 4 धावा. रोशन स्ट्रायकिंग एंडला. प्रेमनाथ अतिशय उत्कृष्ट लाईन लेंथ त्यांना आता थोडीशी सापडले. क्षेत्ररक्षकांना थोडंसं पुढे इथे बोलवलं जातंय. स्टार्ट गेलं इथे मात्र आदेश दिला गेलाय. यावेळी घुटना टेक तमाशा टेक चेंडू इथे मात्र घेऊन पाठवलाय. कॉर्नर रिजनला रनआउटची संधी आहे आणि आता रनआउटच्या रूपामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेताना फलंदाज इथे मात्र होत आहेत बाद. डीजे असंच काहीसं समीकरण होतं. सारसोले संघ माझ्या मते समोर होती. एका चेंडूमध्ये 2 धाव्यांची आवश्यकता होती आणि नक्कीच बॉलिंग मार्कवरती जे गोलंदाज आहेत ते त्यांच्यावरती एक विक्रम देखील आहे. धावत ते लोणावळ्यामधील कारल्यातील श्री क्षेत्र एकविरा मातेंच्या इकडे त्या चरणी ते मात्र धावत न थांबता जुहू गावावरून त्यांनी जी सुरुवात केली थेट जाऊन ते कारला देवीच्या मंदिरात जाऊन ते थांबले. कौतुक आहे, सॅल्यूट आहे, स्टॅमिना आहे, देवीचा आशीर्वाद नक्कीच आहे. पण आता मात्र रोशन म्हात्रे आहेत. 2 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता आहे. कालचा हा सामना मला आठवतं मी यूट्यूबच्या माध्यमातून हा मॅच बघवतो, ट्रॅव्हल करत होतो. अतिशय रंजकदार सामना आहे. तशीच काहीची स्थिती आहे. रोशन म्हात्रे
यावेळी आडव्या बॅटीने पुन्हा एकदा फटकवलं. त्याच रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. थोडासा फंबल इकडे झालेला आहे. 2 धावा इकडे मिळते. तिसरी धावेचा प्रयत्न इथे काहीच होत नाहीये. या 2 धावा इकडे मिळत आहेत. 2 धावेने समीकरण आता आले. 1 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. मॅच सेमीफायनलची मॅच कशी झाली पाहिजे तर अशी झाली पाहिजे ही सेमीफायनलची मॅच. थोडासा फंबल आणि तुम्हाला 1 धाव नाही तर 1 ट्रॉफीवरचं नाव तुमचं इथे बदलू शकतं. टीम मीटिंग इथे होते. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. रोशन म्हात्रे का प्रेमनाथ, कोणता सामना हा आपल्या संघाला सामना जिंकून देतोय. नक्कीच खारेगाव 40+ आयोजित मास्टर कप क्रिकेट स्पर्धाचा हा थरार आहे. नक्कीच जसं काल सांगितलं होतं, तुम्हाला जर का हृदयाचा आजार असेल, पॅनिक अटॅक येत असतील तर ही मॅच थोडीशी शांत डोक्याने एका जागेवरती बसून बघा. क्षेत्ररक्षक आता मात्र थोडेसे जवळ आणले गेलेत. 1 चेंडू 1 धाव. कळवा का जुहूगाव, जुहूगाव का कळवा, जो संघ जिंकेल तो जाईल अंतिम फेरीमध्ये. रोशन म्हात्रे आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. शेवटचा चेंडू आहे. डॉट आला तर जुहूगाव विजय ठरते. 1 धाव आली तर कळवा 40+ संघ विजयी ठरतोय. कंपल्सरी चेज आहे. प्रेक्षक आता मात्र एज ऑन द टो एजवरती आलेले आहेत. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. लास्टचा मॅच आहे. फायनलचा बॉल आहे. सेमीफायनल म्हणजेच फायनलचा दार उघडणारा हा बॉल आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. पंच नक्कीच चाणाक्ष असतील. सगळे क्षेत्ररक्षक इथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आलेले आहेत. पॅकिंग स्ट्रॉंग होतंय. धावायचंय. भाग मिल्खा भाग. 1 चेंडू 1 धावा. मॅच होते सुरुवात आणि त्या मात्र पूल केलाय. सामना विजय ठरलाय. कळवा 40+ संघ हा या वर्षातील पहिल्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कळवा 40+ या संघाचं प्रेक्षकांचा जल्लोष होतोय. आनंद गगनात मावत नाहीये. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय, प्रेक्षकांचा आवाज नक्कीच आपल्या इथे टिपायचा आहे. रॉकेट ग्रुप इथे मात्र जल्लोष इथे मात्र साजरा करतोय. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच करावे संघ. आपल्याला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आपल्याला वेळेचं महत्त्व आहे. 8 वाजून गेलेले आहे. आपल्याला अजून फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करावे संघ. हार्ड लक प्रेमनाथ सर. मॅच तुम्ही कालचा दिवस तुमचा आहोत. आजचा दिवस थोडासा कळव्याच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड. इथे मात्र हस्त आंदोलन झालं पाहिजे. ही मॅच सेमीफायनल सारखी मॅच होती. फायनलच्या आधीची ही फायनल होती. वॉट अ मॅच. हात मिळवला जातोय. गळाभेट केली जाते दोन्ही संघांमध्ये, कारण ही दोन्ही संघ ताबडतोब आहे. चला करावे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण